परमात्म्याजवळ आम्ही आयुष्यभर जर सेवा केली, आयुष्यभर नामस्मरण केलं, आयुष्यभर चिंतन केलं ना, आम्हाला कशाचीच गरज पडत नाही. राहू दे 2 मिनिट राहू दे, थोडा राहू दे. आयुष्यभर. मग एकाने महाराजांना प्रश्न केला की महाराज असा कोण आहे, त्याची एक आम्हाला व्याख्या अशी सुंदर पद्धतीने पटवून सांगा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन करावं की ज्याच्या हातामध्ये चक्र आहे तो बळीयांचाही शिरोमणी आहे, तोच तुम्हाला या सगळ्या भवसागरातून पार करणार आहे, त्याच्यानंतर नाही. महाराज आम्ही इतकी भजन करा, इतकं नामस्मरण करा की आम्हाला रात्रही नाही कळाली पाहिजे, आम्हाला दिवसही नाही कळायला पाहिजे, इतकं भजन केलं पाहिजे, इतकं भजन केलं पाहिजे. मी तर म्हणेल भजनानंदी जे माणसं आहेत ना, भजनानंदी जे माणसं त्यांनी तर इतकं नामस्मरण केलं पाहिजे, इतकं भजन केलं पाहिजे की त्या भजनामध्ये त्यांचा कधी जीव गेला हे त्यांचं त्यांना सुद्धा नाही कळायला पाहिजे, इतकं भजन केलं पाहिजे. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं त्यानंच हे सगळं केलेलं आहे. काही लोक तर असं म्हणत असतात, महाराज देवाची सेवा करायची काय गरज, हे सगळंच आम्ही करतोय, देवाची वेगळी सेवा करण्याची काय गरज. काही तर आमच्याकडे तर काहीच नव्हतं, या पठ्ठ्याने सगळं कमवलंय, मग देवाची सेवा करायची काय गरज. ज्या भगवान परमात्म्यानं आम्हाला हे जीवनदान दिलंय ना, त्याची सेवा आमच्या हातनं घडलीच पाहिजे. जेने हा जीव दिला दान, अजून काय दिलाय लक्षपूर्वक आहे का. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण. नाचे जीवपान भवरोग, तर आम्हाला सगळं दिलंय, इंद्रिय दिले, हात पाय नाक सगळं काही दिलंय. ज्या भगवान परमात्म्याने आम्हाला पंचमहाभूताचं शरीर बनवलंय ना, तो भगवान परमात्म्यानं आमचं प्रारब्ध सुद्धा बनवलं आहे. आमच्या सुधीर फडकीने तर इतकं सुंदर वर्णन केलं या देहाचं. कारण मडके पहा तुम्ही, प्रत्येक मडकी ज्यावेळेस तो कुंभार दादा घडवतो ना, तो त्याच हाताने घडवतो, एकाच मातीने घडवतो, एकाच किमतीचे असतात, पण प्रत्येक मडक्याचं प्रारब्ध वेगवेगळं सांगितलंय. प्रत्येक मडक्याचं तुम्ही बघा. काही मडक्यांचं प्रारब्ध तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्याला लगेच कीर्तन सहज कळून जाईल. काही मडकी इतकी भाग्यवान आहेत, इतकी भाग्यवान आहेत की महादेवाच्या पिंडीवर अभिषेका करता सुद्धा त्याचा वापर केला जातो, इतकी भाग्यवान आहेत. काही मडकी इतकी भाग्यवान आहेत, इतकी भाग्यवान आहेत की काल्याच्या कीर्तनाला दहीहंडी करता सुद्धा त्याचा वापर केला जातो, इतकी भाग्यवान आहेत. पण काही मडकी इतकी दुर्भागी आहेत की एखादं प्रेत जर चालला असेल ना, तर त्याच्या समोर सुद्धा धरून चाललं जात आहे, इतकी दुर्भागी आहेत. आणि काही तर इतकी दरिद्री आहेत, इतकी दरिद्री आहेत, एखादं म्हातारा जर धरणीला जर पडलेला असेल ना, तर त्याला थुकायला सुद्धा तेच मडकं असतं. मला सांगा, मडक्याची किंमत वेगळी होती का. वेगळ्या मातीपासून सगळं एक आहे, पण त्या मडक्याचं प्रारब्ध वेगळं आहे. तसा हा शरीरूपी घट जो भगवान परमात्म्याने बनवलाय ना, हा सगळ्यांचा सारखाच बनवला आहे, पण प्रत्येक माणसाचं प्रारब्ध हे वेगवेगळं सांगितलं आहे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कवना न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, फिरत्या चाकावरती देती मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. जुनी गाणी अशी असेल बरं का, जुनी गाणी चांगलीच होती आणि ती ऐकावीशी आजही ऐकावी वाटते. पूर्वी त्या रेडिओमध्ये लागलं जायचं ना, हे गाणे तीच गाणी आहेत. घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठील व करी वन माळी उदया, जगे मित्र आला. सुंदर आहे. खरा तो एकचे धर्म, जगाला प्रेम पावे. सुंदर असायची, पण आम्ही ऐकले सोडून दिले. आज सुद्धा पोरं म्हणत असतात पा शाळेमध्ये, हीच मुची प्रार्थना,
अन हेच मुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा सम वागणे. ही फक्त आम्ही ऐकतो आणि सोडून देतो, ते आत्मसातच करत नाही. आमचं तर लय झालं, पण बांधावर सुद्धा एखादा जण उभा राहिला का तरी त्या बांधावर आम्हाला विचार येतो का तो काय करू राहिला. ही वास्तविक परिस्थिती आजची. आणि काय प्रेमळ राहणार आहे. तुम्हाला एक सांगतो, जीवनामध्ये नाही करता आलं तरी चालेल, काहीच करू नका, पण जीवनामध्ये तिरस्कार मात्र कुणाचाच करू नका. जर आम्ही दुसऱ्याचा तिरस्कार केला तर लोक सुद्धा आमचा तिरस्कारच करणार आहे, लक्षात घ्या. एका शाळेमध्ये जवळजवळ 50 विद्यार्थी बसलेले आहेत. शिक्षक वर्गात आले आणि शिक्षकांनी प्रश्न विचारला मुलांना, अरे तुमच्या वर्गामध्ये, या वर्गामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त ज्याचा तिरस्कार वाटतो ना त्याची नावं एका पेजवर लिहून काढा. आता एवढा सोपा प्रश्न म्हणजे ते हायगाय करतील. त्यांनी पेपरच काढली, कोणी 40 जणांचे नाव लिहितं, कोणी 10 जण, विचार करू करू लिहित होती. ज्यावेळेस शिक्षकांनी सगळे पेपरचे गोळा करून घेतले आणि चेक करत असताना शिक्षकांना एक पेपर कोरा निघाला. आणि ज्यावेळेस सगळे पेपर चेक झाले ना की त्यांच्या असं लक्षात आलं, अरे ज्यानं कोणाचेच नाव लिहिले नव्हते ना त्याचं नाव सुद्धा कोणीच लिहिलं नव्हतं. येतंय लक्षात तुमच्या? असं आम्ही वागलं पाहिजे. नाही तर लोक म्हणतात आम्ही सगळ्याकरता केलं, गावाकरता केलं, भावाकरता केलं, बहिणीकरता केलं, सगळ्याकरता केलं, पण आपला हात हातभर वाकून सुद्धा आम्हाला कोणी आमच्या कामा आलं नाही, सहज बोलून जातो. याचा अर्थ असा आहे की आम्हाला दुसऱ्याचं देखवत नाही. मी सुरुवातीला बोलून गेलो की माणसं स्वतःच्या दुःखाने अजिबात दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी. एक वेळ असं घडलं होतं की एक सभा भरलेली होती जपान, अमेरिका आणि भारताची. आता त्या ठिकाणी सगळ्यांनी विचार केला की सगळ्यांनी खेकडं धरून आणायची. काय आणायचं? खेकडं धरून आणायची, बरणीत भरून आणायची. पण ते सगळे एका ठिकाणी आले. भारताने, अमेरिकेने आणि जपानी तिन्ही लोकांनी त्याच्या देशातले खेकडं धरून आणले होते. बरं, अमेरिकेने वरचं झाकण लावलं, जपानवाल्यांनी लावलं, पण भारतावाल्यांनी लावलंच नाही. बरं, ते झाडं लावले नाही, ते झाकण लावलं नाही. तर त्या दोन देशाचे माणसं म्हणले, कहो त्याला झाकण लावा ना बरणीला, ते निघून जातील वरती. भारतावाले म्हणे तुम्ही त्याची काळजी करू नका, आमच्या भारताचे खेकडा आम्हालाच माहिती, ते कधीच दुसऱ्याला वर जाऊन देणार नाही. एक जर वरती जायला लागला ना दुसरा त्याचा पायच खाली काढून. अशी तर गंमत. जीवन जगत असताना कधीच कुणाचा तिरस्कार करू नका. आयुष्यभर त्या भगवंताची सेवा करा, आयुष्यभर करा, इतकी करा, इतकी करा, इतके सुंदर कष्ट करा. भगवंताची सेवा करून आयुष्यभर जर कष्ट आम्ही जर केले तर देवालाच काय, पण देवाच्या बापाला सुद्धा खाली येऊन आपल्याला द्यावं लागेल. महाराज, आयुष्यभर त्याची सेवा करा. का करा? कारण त्याच्या सत्तेनंच हे सगळं चाललंय. शेवटच्या चरणात सांगतो,
आहात ते या मेनगर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आलेला आहात. मी सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी या मातोश्रींना कैलासवासी सुशीला ज्ञानदेव पाटील मेनगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. एक दिवस आपला सुद्धा येणार आहे महाराज, मागे पुढे होईल, पण मरण हे प्रत्येकाला आहे. तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा पसारा, टाकून पळती रांडापोर. एक दिवस आपल्या सुद्धा आयुष्याचा दोरा कधी ना कधी तुटणार आहे, मागे पुढे होईल, पण प्रत्येकाला या ठिकाणी जायचं का? असं इथं कोणी आहे की महाराज मला मरणच नाही? हे विधी लेखात आहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. एक दिवस असा येणार आहे की आम्हाला सुद्धा या मृत्यू लोकामधून निघूनच जायचं. लक्षात घ्या, ज्या वेळा संदीपनी गुरूंच्या आश्रमामध्ये भगवान परमात्मा शिकायला होते आणि शिकून झाल्यानंतर ज्यावेळेस भगवंतांनी सांगितलं होतं की काहीतरी गुरु दक्षिणा तुम्हाला द्यायची, काय देऊ, त्यावेळेला गुरुजींनी सांगितलं होतं की मला काहीच नको, पण गुरुमाता त्या ठिकाणी होत्या. त्यांनी सांगितलं, अरे कृष्णा तू जर गेला तर किती अवघड होऊन बसायचं, कारण तू आला तर आम्हाला आमच्या मुलाचा विसर पडलेला होता, सांगतच नव्हतं नेमकं काय झालं. एक दुसरा प्रसंग असा घडला होता त्या दिवशी की भगवंताने विचारलं की तुमच्या मुलाला काय झालं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमचा मुलगा मरून गेला. भगवान परमात्म्याने साक्षात संदीपनी गुरुजींना त्यांचा मेलेला मुलगा स्वर्गात जाऊन परत आणून दिला होता गुरुदक्षिणेमध्ये परत. पण प्रसंग पहा, हे आयुष्य कुणालाही टिकत नाही, कुणी असो, आपणच काय देव पण काय, पण देवाच्या बापाला सुद्धा चुकलेलं नाहीये. मरण हे प्रत्येकाला ठरलेलं आहे. काही दिवसानंतर संदीपनी गुरुजींचा मुलगा परत मरण पावला. कृष्ण परमात्म्याला अंतविधीला येता आला नाही, पण सावडणे विधीला देव आला होता. असे राखीला हात लावले होते, गुडघे टेकवले आणि राखीला हात लावले होते. म्हणजे राखीला हात लावल्यानंतरच आपण गोमित्र शिंपडत असतो, बरोबर आहे का? शेण आणि गोमित्र शिंपडत असतो, एवढी ताकद त्या गाईच्या शेणामध्ये. बरं, त्या गुरुमाता त्या ठिकाणी होत्या, त्यांच्याकडे गेला आणि गुरुमातेने डोळ्यात पाणी आणलं आणि परत विचारलं, अरे कृष्णा, पहिलं जसं माझा मुलगा मला आणून दिलता तसा आणता येईल? त्यावेळेस देवाचं उत्तर लक्षपूर्वक ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले होते की या ठिकाणी तुम्हीच काय, पण मला सुद्धा मरावंच लागणार आहे. असं किती वेळ चालणार आहे? गुरुदक्षिणामध्ये मी तुम्हाला दिलं होतं, आता मी तुम्हाला देऊ शकत नाही. एक दिवस आम्हाला सुद्धा मृत्यूलोकामधून जायचंय. या परिवारानं या मातोश्रीवर असणारं प्रेम, त्या प्रेमाच्या पोटी एवढं सुंदर नियोजन या मेनगर परिवारानं केलं. कारण आई गेल्यानंतर ते सगळं घर उघडं पडत असतं. आईचं पात्र जीवनामध्ये असं आहे, कौन सी है वो चीज जो नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. आईसारखं पात्र आमच्या जीवनामध्ये परत नाही जात. एका मुलाची आई वारली होती आणि बापानं दुसरं लग्न केलं होतं. असेच काही दिवस गेले आणि बापानं मुलाला जवळ घेतलं आणि बापानं मुलाला विचारलं, का रे तुझी दुसरी आई कशी आहे? तर ते काय म्हणाला माहिती आहे? बाबा माझी दुसरी आई फार छान आहे, मला कधीच मारत नाही. नाही तर पहिली आई जी होती ना, मी जर खेळत असलो तर मला हाणून मारून खायला लावायची, खाऊ घालायची. पण ही आई इतकी चांगली आहे, मला कधी मारित नाही, विचारत नाही जेवण केलं का म्हणून. फार चांगली आई ती आई आहे महाराज. आईसारखं दुसरं पात्र जगात नाही. काही लोक तर आम्हाला विचारत असतात, महाराज 4 धामयात्रा 4 वेळेस केल्या बरं. अरे मग 4 धामयात्रा 4 वेळेस केल्या, पण आई बाप्पा संग जर तू व्यवस्थित जर बोलत नसेल तर खरंच ते पुण्य यात्रेचं पुण्य पत्रात पडेल. मित्र, माझ्या मनाचं असं वाक्य वापरेल की जो श्रद्धेनं वडिलांची सेवा करत असेल, जो श्रद्धेनं आईची सेवा करत असेल, त्याला देवाची वेगळी सेवा करण्याची गरजच पडत नाही. नाही पडत. इतके अनुभव आम्हाला येत असतात. परिसरातलं एक मोठं गाव आहे, आमचं कीर्तन झालं आणि वस्तीचं आणि त्याच्या घराचं अंतर, तो माणूस एक काठी टेकवत चालला होता.
1-2 किलोमीटरचं अंतर गावामध्ये होतं आणि आम्ही गाडी त्या ठिकाणी थांबवली आणि मला म्हणे महाराज गावापर्यंत मला सोडा. त्याला गाडीत बसवलं आणि अशाच गप्पा मारत असताना नकळत एका माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. थोडं वाईट वाटणारच ना दादा, म्हातारा माणूस होता, रडतोय. म्हणलं बाबा काय झालं? म्हणजे महाराज काय सांगायचं तुम्हाला, बायकोवरून 10 वर्ष झाली. असं वाटतं आपणच मेलो असतं तर बरं झालं असतं. 10 वर्ष झाले, 2 मुलं आहेत, दोघांची मोठी मोठी बंगले त्या ठिकाणी आहेत. एवढं सगळं असताना सुद्धा मला या 1 महिना मोठ्यात राहावं लागतं आणि 1 महिन्यात थोरल्यात राहावं लागतं. ही शोकांतिका आम्ही या ठिकाणी अनेक लोक आम्हाला सांगत असतात मला. म्हणून आम्ही आयुष्यभर जर त्या माता पित्याचा जर सांभाळ केला ना तर निश्चित आम्हाला देवाची सुद्धा सेवा करण्याची गरज पडत नाही, अजिबात पडत नाही. आपण सुद्धा या ठिकाणी आईबापावर निश्चिंत प्रेम करा, कारण ज्या आईनं आम्हाला सगळं काही केलं. अरे आम्ही लहान असू, आम्ही लहान असल्यानंतर आम्ही जर 4 वेळेस घाण केली ना, आई जर आमच्या शेजारी जेवण करत बसेल असेल ना तर आमच्या आईनं त्या घाणीची कधीच किळस केली नाही. त्या आई जेवताना तशीच उठली असेल, ती घाण धुवून आली असेल आणि परत जेवायला बसली असेल, पण त्या घाणीची सुद्धा आमच्या आईनं कधीच किळस केली नाही, कधीच केली नाही महाराज. आज 10 बाय 10च्या खोलीमध्ये आमच्या आईबापाने आम्हाला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. पण त्याच 4 मुलांचे 4 बंगले झाले, पण त्या 4 बंगल्यामध्ये आईबापाला राहायला जागा नाही. किती मोठी शोकांतिका आहे. इतके अनुभव येत असतात. मी जर एखाद्या घरी कीर्तनाला गेलो, एखादे माणसं म्हणत असत चला घरी जेवायला, चहा घ्यायला चला, मग गेल्यानंतर तो बंगला दाखवत असतो, असा बंगला बांधला, असा बंगला बांधला, तालुक्यात कोणाचा. आणि बंगला पाहून बाहेर आलो, म्हातारा म्हातारी शेडमध्ये दिसले, त्याला म्हणायचं काय एवढा मोठा बंगला बांधला. म्हातारा म्हातारी जर थोडी छोटीशी खोली जर बंगल्यात बांधली असती, बंगला पडला असता का रे. मग त्याचा फार गोड उत्तर असतो, तो म्हणतो महाराज आमच्या म्हातारीला अजिबात अक्कल आहे, म्हाताऱ्याला तर अजिबात अक्कल नाही, म्हातारी तर कुठेही घाण करते, अजिबात अक्कल नाही. तुम्हाला एक सांगू, ज्यानं आपल्या आईची घाण स्वतःच्या हातानं साफ केली असेल ना, ते हात तुम्हाला आयुष्यभर कुणापुढे पसरावं लागणार, कुणाच पुढे पसरावं लागणार. म्हणून आयुष्यभर माता पित्याची सेवा करा, आयुष्यभर भगवंताची सेवा करा आणि एक चांगले माणसं म्हणून पुढे या. म्हणून आपण या परिवारानं एवढं सुंदर नियोजन या ठिकाणी केलं. मातोश्रींचं श्राद्ध आहे, अन्नदानही आहे, ज्ञानदानही आहे आणि पिंडदान सुद्धा ब्राह्मण देवतेच्या हातनं या ठिकाणी घडलेलं आहे. मी सगळ्यांच्याच वतीने या ठिकाणी या कैलासवासी सुशीला ज्ञानदेव पाटील मेनगर यांना श्रद्धांजली समर्पित करतो आणि सेवेला झालेली सेवा या ठिकाणी पूर्णविराम. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल